या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। आणि म्हणून राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन 7 गॅरंट्या दिल्या होत्या, पण राहुल गांधींच्या 7ही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एक ही गॅरंटी काफी है, वो गॅरंटी आहे नरेंद्र मोदी। आणि म्हणून एक प्रकारे आपण भाग्यवान आहोत, आपल्याला अशा प्रकारचे नेते लाभले आहेत की ज्या नेत्यांबद्दल देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मीयता आहे, आपुलकी आहे। सामान्य माणसाला वाटतं की आमच्याकरता राज्य करतात। मोदीजींकडे आज आपल्या परिवाराचा घटक म्हणून ते पाहतात। मोदीजी जेव्हा मेरे परिवारजनों अशा प्रकारचं संबोधन करतात त्यावेळी त्या प्रत्येकाला वाटतं की हो आम्ही मोदीजींच्या परिवारातले आहोत। आणि मला असं वाटतं की इतकी क्रेडिबिलिटी असलेला नेता हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक अतिशय आगळी वेगळी अशा प्रकारची क्रेडिबिलिटी ही मोदीजींना प्राप्त झालेली आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की येत्या लोकसभेच्या तयारीच्या निमित्ताने आपलं सगळ्यात मोठं ॲसेट काय आहे तर आपलं नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे। आज बघा विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी तयार केली आणि या इंडिया अलायन्सने जणू काही आता मोदीजींच्या विरोधात सगळे एकत्रित झाले, जनमत एकत्रित झालंय आणि आता आम्ही मोदीजींना हरवणारच अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला। ज्या दिवशी 5 राज्यांचे निकाल होते लगेच काँग्रेसने घोषित केलं 6 डिसेंबरला बैठक होणार। अर्ध्या तासात ममताजींनी सांगितलं मी जाणार नाही, अर्ध्या पक्षांनी सांगितलं आम्ही जाणार नाही आणि शेवटी ती बैठक त्यांना पुढे ढकलावी लागली। कारण हे जे इंडिया अलायन्स तयार झालेलं आहे या इंडिया अलायन्स समोर कुठला अजेंडा नाहीये, देशाच्या विकासाकरता एकत्रित आलेले नाहीये, समाजाला पुढे नेण्याकरता एकत्रित आले नाहीये, गरिबी निर्मूलनाकरता एकत्रित आले नाहीये। हे सगळे एकत्रित आले आहे एका अजेंड्यावर की मोदीजींना हटवलं नाही तर आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत। आणि म्हणून आपण जसं नेहमी सांगतो की या पार्ट्यांकरता त्यांचा परिवार म्हणजे देश आहे आणि मोदीजींकरता देश म्हणजे त्यांचा परिवार आहे, हा एक महत्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि आता महाविजय 2024 हे अभियान आपण सुरू केलंय आणि या अभियानाच्या रूपानं खालपर्यंत संघटनेची रचना आपण केली आहे। आपल्याला सुधीर भाऊंनी निवडणुकांच्या संदर्भात एक काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय आपण केलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे। आणि मुळातच विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव, आम्ही जिंकणारच आहोत, अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही। आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल, त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्यकर्ता देणं आवश्यक आहे।